नमस्कार मित्रांनो, लिटी स्टोरी टेलर या चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार की आजची जी भयकथा आहे ती पाहिल्यानंतर तुम्ही कमेंट कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगेल की तुम्ही कुठच्या तालुक्यातून, कुठच्या जिल्ह्यातून, कुठच्या गावातून ही भयकथा ऐकता. म्हणजे आपल्या जो चॅनल आहे त्या चॅनलचे चाहते, या चॅनलवरती प्रेम करणारे आपण कुठून-कुठून ह्या सगळ्या भयकथा ऐकता हे मला कळेल आणि म्हणून माझी विनंती आहे सगळ्यांनी आपलं नाव नाही टाकलं तरी चालेल. तालुक्याचं नाव, गावाचं नाव आणि जिल्ह्याचं नाव मेन्शन करा कमेंट बॉक्समध्ये. मित्रांनो, आज मी तुम्हाला छाया नावाच्या एका मुलीची त्याच्या आयुष्यामध्ये ज्या काही घटना घडल्या, त्यानंतर मग तिने आत्महत्या केली आणि तिच्या आत्महत्येनंतर तिचा जो प्रेतात्मा आहे, तिने त्याच्या सख्ख्या भावाचा सूड कसा उगवला आणि तो का उगवला? अशी परिस्थिती का निर्माण झाली, की एखादी सख्खी बहीण भावाचा सूड उगवण्यापर्यंत अशी काय गोष्ट घडली? हे सगळं ह्या कथेमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, गोष्ट आहे 25 एक वर्षापूर्वीची. छायाचं कुटुंब एका गावामध्ये राहायचं. छायाचा भाऊ, छाया, त्याचे आई-वडील हे गावामध्ये राहायचे आणि ह्यांचं जे कुटुंब आहे ते गावामध्ये सगळ्यात बलाढ्य श्रीमंत असं कुटुंब होतं. सगळं गाडी होती त्यांच्याकडे, शेती बागायत होती. बऱ्यापैकी पैसा अडका होता त्यांच्याकडे. डबल माळीचं घर होतं हवेलीसारखं आणि गावामध्ये सगळ्यात श्रीमंत, सगळ्या सुखसोयी घरामध्ये होत्या. छायाला कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती. फक्त एक गोष्ट अशी होती त्यांच्या कुटुंबाच्या बाबतीमध्ये त्याचे आई-वडील आणि त्याचा जो भाऊ होता ना स्पेशली, तो अतिशय रागीट स्वभावाचा होता. अतिशय रागीट स्वभावाचा. त्यामुळे त्या कुटुंबाचा त्या गावामध्ये दरारा होता. कोणी त्या कुटुंबाच्या विरोधात जायचे नाही किंवा त्या कुटुंबाच्या कोणी वाट्याला जायचे नाही. कारण हे क्रोधित आहेत, काहीही करू शकतात आपल्या बाबतीमध्ये. अशा लोकांचा एक दहशत निर्माण झाली लोकांच्या मनामध्ये. तर छायाचं 15वी पर्यंत शिक्षण झालं होतं आणि ती आता शहरामध्ये कुठेतरी अर्ज वगैरे करायची तिथे नोकरी मिळायचे चान्सेस असतात तिथं गव्हर्नमेंटच्या व्हॅकन्सी निघतात तिथे अर्ज वगैरे करायची जर नोकरी मिळाली तर. म्हणजे शहरामध्ये हिचं येणं-जाणं होतं. कधी शेतावरती जायची, कधी नदीवरती जायची. अतिशय लाड करायचे घरातले. पण एके दिवशी काय होतं, त्याच गावातला एक अजय नावाचा मुलगा होता आणि तो अतिशय गरीब कुटुंबातला. त्याचे आई-वडील आणि तो असं तिघांचं ते कुटुंब होतं. शेतकरी कुटुंबातल्या आणि अतिशय गरीब. आर्थिक परिस्थिती फार बिकट होती. ह्या दोघांचे प्रेमसंबंध जुळले, छायाचे आणि अजयचे. आणि मग ही दोघे जण गावामध्ये भेटायला लागले. नदीच्या काठी, शेतामध्ये किंवा वाटेमध्ये असं आडोशाला वगैरे भेटायला लागले, बोलायला लागले. गावातल्या काही लोकांना ह्याची कुणकुण लागली, पण छायाच्या आई-वडिलांना सांगायचं कसं? अजयच्या आई-वडिलांना त्या माणसाने सांगितलं, ज्यांनी पाहिलं त्यांनी, की असं-असं आहे. तुम्ही त्या छायाच्या नादाला त्याला लागू नका म्हणून सांगा. तिचा भाऊ त्याला शिल्लक ठेवणार नाही अजयला. परंतु छायाच्या आई-वडिलांना त्याच्या भावाला कोणी सांगण्याची डेअरिंग केली नाही. कारण तो एक घाव दोन तुकडे करणाऱ्या स्वभावाचा होता छायाचा भाऊ. त्यामुळे तो काहीतरी विपरीत करेल अशी लोकांना सगळ्यांना खात्री होती. परंतु हे प्रेम प्रकरण चाललंय. 1-2 1.5-2 वर्ष झाली. आता हे चोरून भेटत होते. एके दिवशी मात्र याची कुणकुण त्याच्या भावाला, छायाच्या भावाला आणि आई-वडिलांना लागली. परंतु ह्याला रंगे हात ह्या दोघांना पकडल्याशिवाय नक्की समजणार नाही, की यांच्यामध्ये नक्की प्रेमसंबंध आहेत की नाही. आता लोकांकडून काही गोष्टी कानावरती येत होत्या, परंतु आपण स्वतः पाहिलं पाहिजे. यासाठी त्या भावाने याच्यावरती पारद ठेवायला सुरुवात केली. ह्यांना रंगेहात पकडायचं आणि एके दिवशी शेतावरती ही दोघे जण अजय आणि छाया गेली असताना त्याने पाहिलं दोघांना रंगेहात पकडलं आणि अजयला त्याने एवढं मारलं छायाच्या भावाने ना, की अर्धमेला करून त्याला तिथेच टाकला आणि हिला फरफटत घेऊन तो घरामध्ये आला. शिव्या घालत, मारहाण करत आणि एका खोलीमध्ये तिला डांबून ठेवलं आणि तिथेही त्याला मारहाण केलं. तर ती सांगत होती, की "मी लग्न अजयशीच करणार. तुम्ही काहीही केलात तरी मी त्याच्याशीच लग्न करणार. त्याच्याशिवाय मी जगू शकत नाही. नाहीतर मी आत्महत्या करेन, परंतु मी दुसऱ्या कोणाशी विवाह करणार. मी त्याच्याशीच विवाह करणार." आई-वडील सगळे सांगत होते, "अगं, आमची परिस्थिती काय? आम्ही या गावातील सगळ्यात श्रीमंत कुटुंब आणि त्या भिकाऱ्याशी तू लग्न करून गावामध्ये काय आमची तू होईल? तुला आम्ही चांगला नवरा बघून तुझं लग्न करू." परंतु ती ऐकत नव्हती. आता 2-3 महिने तिला घरातून बाहेरच काढलं नाही त्याच्या भावाने, आई-वडिलांनी आणि ती अक्षरशः डांबून ठेवल्यासारखीच होती. घराच्या बाहेर पडायचं नाही. काय
असेल ते घरातल्या घरात, कुठेही जायचं ना, असं तिच्यावरती बंधनं आली. तशी ती अ, आता अजयचा विचार करत होतो, की त्याच्या बाबतीमध्ये काय घडलं असेल? कारण तेव्हा मोबाईल वगैरे असं कोणाकडे काय नव्हतं आणि एखादी व्यक्ती किंवा तिची मैत्रीण येऊन सांगेल अशी पण परिस्थिती नव्हती. कारण घरातलं वातावरण अतिशय अ, वेगळं होतं, विचित्र होतं. भावाचा स्वभाव रागीट होतं. त्यामुळे कोण सांगत नव्हतं छायाला नक्की अजयच्या बाबतीमध्ये पुढे काय झालं. परंतु अजयला त्याने भरपूर मारलं होतं. 1 महिना 2 महिने तो अंथरुणावरती होता. एवढं त्याला मारहाण केली होती. त्याचे आई-वडील अजयचे त्याला समजत होते, की ती श्रीमंत घराण्यातली आहे. त्यांच्या नादाला तू लागू नकोस. आपण तुझ्यासाठी दुसरी मुलगी बघून लग्न करू. पण ते आणि आमचे संबंध जुळणार नाहीत. कारण ते श्रीमंत आहेत, आपण गरीब आहोत. सकाळी अन्न मिळेल तर दुपारी मिळेल याची शाश्वती आम्हाला नाहीये आणि तू त्याच्याशी लग्न करायची स्वप्न बघतो. अजयला आता हे पटलं. त्याला वाटलं, की ह्याचा सगळ्याचा परिणाम आपण जर हा हट्ट धरला तिच्याशी लग्न करायचा, तर तो भाव मला तरी मारून टाकेल, नाहीतर तिला तरी मारून टाकेल. परंतु आमचं लग्न व्हायला देणार नाही. आता अजयने आपल्या ह्या सगळ्या मनातून जो छायाचा विषय आहे ना, तो हळू बाजूला करण्यास सुरुवात केली आणि परंतु त्याच्या मनाला खूप लागलं होतं. तो अतिशय डिस्टर्ब झाला होता. आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये एक दिवशी ना अजयने घरातील अ, रॉकेलचं कॅन स्वतःवरती ओतलं आणि स्वतःला पेटवून दिलं आणि अक्षरशः त्याच्यामध्ये तो 80-85% भाजला आणि त्याच्यामध्ये मृत्यू झाला. आता आई-वडिलांचा एकुलता एक तो सहारा होता पुढे म्हातारपणामध्ये. परंतु त्याने असं करून घेतलं त्या प्रेमसंबंधातून आणि मग ह्याचं गावाला खूप वाईट वाटलं. आई-वडील अ, आता एकटे पडले. पुढे यांना बघणार कोण? कारण एकुलता एक मुलगा होता. छायाला मात्र ही बातमी कळलीच नाही पहिल्या 3-4 दिवसामध्ये. कारण कोणी सांगणारच होतं. छायाच्या घरी आई-वडिलांना, भावाला कळलं. ते म्हणाले, "बरं झालं एकदा अ, विषय मिटला" म्हणून. परंतु छायाला कळलं एके दिवशी तिथं जिथे डांबून ठेवलं होतं ना, तिथे एक छोटीशी खिडकी होती. त्या खिडकीवरती एका मैत्रिणीने येऊन छायाला बोलून घेऊन सांगितलं, की अजयने असं-असं केलं. हे सगळं ऐकल्यानंतर मात्र ती अक्षरशः गळून खाली जमिनीवरती पडली. तिला ते धक्का तो सहनच झाला नाही. आणि मग तिने ठरवलं, की अजय जर जिवंत नसेल, तर मीही जिवंत राहणार नाही. मी देखील आत्महत्या करणार, मीही जगणार नाही. कारण त्याच्याशिवाय माझं जीवन कधीच पूर्ण होऊ शकणार नाही. आणि म्हणून मग आता ती आत्महत्येचा प्रयत्न 1-2 वेळा तिने केला. आता घरातली रॉकेलचे कॅन तिच्या आई-वडिलांनी दडवून ठेवले, माचीसचे बॉक्स दडवून ठेवले, दोरी कुठे काय मिळेल ते सगळं दडवून ठेवलं, की आत्महत्येचा प्रयत्न करेल, ही आत्महत्या करणार आहे. हे त्यांच्या आता लक्षात आलं होतं. परंतु भाऊ तिला पुन्हा मारझोड करायचा आणि सगळ्या वस्तू ज्या आत्महत्या करण्यासाठी म्हणून लागणार होत्या, त्या सगळ्या लपवून ठेवल्या. परंतु मित्रांनो, तिने मात्र सांगितलं, "मी लग्न करणार होते ते अजयशी. आता मात्र मी कोणाशी लग्न करणार नाही. मी आत्महत्या करणार आणि माझं जीवन संपवणार." एके दिवशी मित्रांनो, रात्री 1 वाजला होता आणि 1 वाजता हे सगळे भाऊ वगैरे त्या हॉलमध्ये झोपले होते आणि हिला त्या खोलीमध्ये डांबून ठेवलं होतं. हिची आता तब्येत ना त्या महिन्यामध्ये एकदम सडपातळ झाली होती, डिस्टर्ब झाली होती. तिने आता निर्धार केला होता, की जगायचं नाही. आपण आत्महत्या करायचं, आपलं जीवन संपवायचं म्हणून. पण एके दिवशी रात्री 1 वाजता तेव्हा ते खिडक्यांचे गज हे लाकडी होते. ते लाकडी गज तिने कसे-कसे हलवून-हलवून काढून ती घराच्या बाहेर आली आणि घराच्या बाहेर गोठ्यामध्ये बैलांना जी बांधायची दोरी असते ना, ती दोरी घेतली तिने आणि त्यांच्या अंगणाच्या समोर बरोबर असं ना फणसाचं झाड होतं, त्याची फांदी अशी आडवी आली होती अंगणाच्या समोर. तिथे ती दोरी टाकून तिने टेबल घेतलं व्हरांड्यामध्ये असलेलं आणि ते टेबलावरती उभी राहिली. तिने फास लावला आणि ती दोरी त्या फणसाच्या झाडाच्या त्या फांदीला बांधली आणि ती जोरदार ओरडली, "अजय, अजय मी तुझ्याशिवाय नाही जगू शकणार. मी येते तुझ्याकडे, मी येते तुझ्याकडे." ह्यांना सगळ्यांना जाग आली. त्याच्या भावाला, आई-वडिलांना. ते लगेच त्या खोलीकडे धावत गेले. बघितले तर ही खोलीमध्ये नाही, लाईट पेटवली. खिडकीचे गज 2-3 काढले होते. त्या गजातून, त्या लाकडी गजातून ती गेली होती बाहेर आणि ती जोरदार ओरडत होती. एवढ्यात ते पुढे दरवाजा उघडून अंगणात आले आणि समोर पाहिलं तर हिने गळ्यामध्ये दोरी टाकलेली आहे. पायाखाली टेबल घेतले आणि दोरी बांधलेली आहे फांदीला. आता सगळे जागच्या जागी थांबले. त्यांना छायाने सांगितलं, "जागच्या जागी थांबा. तुम्ही पुढे आलात तर मी आत्ताच गळफास लावून घेणार आहे." आणि ती रागाने आई-वडिलांकडे आणि स्वतःच्या भावाकडे पाहू लागली आणि त्याला स्वतःच्या भावाकडे बघून तिने एकच सांगितलं, की "मी तुला पण लग्न करायला देणार नाही. जशी अजयची अवस्था केलीस, माझी अवस्था केलीस,
मी देखील आता आत्महत्या करणार आहे. पण तुला मी तसा सहजासहजी सोडणार नाही. तुझं लग्न व्हायला मी देणार नाही. तुला अशाच यातना मी देणार आहे. आता भावा-बहिणीचं एवढं नातं, परंतु अशा काही सगळ्या ह्या घटनांमुळे छायाने स्वतःचा भाऊ हा आपला दुश्मन आहे, असं त्याने समजूत करून घेतली होती आणि तशीच गोष्ट झाली होती. कारण ह्यांच्या प्रेमसंबंधाला विरोध केल्यामुळे म्हणून ह्या छायाने हा निर्णय घेतला होता आणि अजयने देखील स्वतःला जाळून घेतलं होतं. म्हणून ती बहीण भावाला सांगत होती, "मी तुला सोडणार नाही. मी तुझा सूड उगवणार आहे." आणि तेवढ्यात तिने पायाखालचं स्टूल ढकललं आणि तिला फास लागला आणि तिची मान अशी पडली आणि ती तडफडू लागली, तडफडू लागली. ह्यांनी तिला धरून त्या फांदीवरून सोडून काढेपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. अतिशय आता ह्या तिघेही रडायला लागले, भाऊ रडायला लागला, आई-वडील रडायला लागले, की म्हणजे आता दुःखच झालं त्यांना, की आपल्या ह्या सगळ्या एवढ्या टोकाच्या पावलामुळे हिने असं अ, आपल्या आयुष्यामध्ये करून घेतलं. मित्रांनो, शोकाकुल वातावरणामध्ये तिच्यावरती अंत्यसंस्कार झाले. सगळ्या गावाला वाईट वाटलं, की ह्यानेही जीवन संपवलं, त्यानेही जीवन संपवलं. कोणाच्या अट्टहासापायी? भावाच्या आणि आई-वडिलांच्या. गरीब असला असता तरी तो चांगला एक युवक होता अजय. मेहनत करणारा, कष्ट करणारा होता. त्यामुळे त्यांचे प्रेमसंबंध जुळले होते. लग्न झालं असतं तर बरं झालं असतं दोघांच्या आयुष्यामध्ये, परंतु ते व्हायला दिलं नाही भावाने. तिचा मृतदेहावरती अंत्यसंस्कार झाले. दुसऱ्या दिवशीची पहिली रात्र आली मित्रांनो. आणि ह्या आई-वडिलांना आणि भावांना सगळ्यांना माहीत होतं. हिने हे सगळ्या गोष्टी सांगून आत्महत्या केली म्हणजे हिचा जो प्रेतात्मा आहे तो यापुढे आपल्याला त्रास देणार किंवा आपल्याला जगायला देणार नाही. हे भावाला कळून चुकलं होतं. कारण जास्त तो राग त्या भावावरती होता. कारण त्याने हे सगळं केलं होतं. मारहाण केली होती. त्याला मारहाण केली होती अजयला. तर दुसऱ्या दिवशी रात्री 1 वाजता छायाच्या भावाला छायाच्या पैंजणांचा आवाज त्या अंगणामध्ये, त्यांच्या घराच्या अंगणामध्ये येऊ लागला. छन, छन करत अशी ती चालते अंगणातून इकडे-तिकडे, इकडे-तिकडे चालते. असं त्याला भास होऊ लागला, की तो स्पष्ट आवाज पैंजणांचा आणि त्याच पैंजणींचा आवाज तो छायाच्याच पैंजणांचा आवाज होता, हे त्याला म्हणजे कळून चुकलं होतं. परंतु ही गोष्टीवरती विश्वास कसा ठेवायचा? छायाचा तर परवा मृत्यू झाला. तिने गळफास लावून आत्महत्या केली आणि तिच्या चालण्याचा आवाज, तिच्या पैंजणांचा आवाज अंगणामध्ये येईल कसा? त्याच्या काही डोक्यामध्ये काही त्याचं डोकं शून्य झालं. काही त्याला समजेना, की असा काय प्रकार होतोय हा? तो कान देऊन ऐकतोय, तर छाया इकडून-तिकडे अंगणामध्ये फिरते आणि तो छन, छन असा पैंजणांचा आवाज होतोय. हा अस्वस्थ झाला. त्याचा स्वतःवरतीच विश्वास बसेना, की की मी काय ऐकतोय? कानामध्ये अक्षरशः त्याने बोटं घातली आणि तो आवाज न येण्यासाठी कान बंद करून घेतले. तरी देखील त्या अंगणामध्ये छाया चालत असलेल्या पैंजणांचा आवाज छन-छन येत होता. हा आणखीनच अस्वस्थ झाला. पुन्हा एकदा अंथरुणावरती पडला. 15-20 मिनिट हा प्रकार अंगणाच्या बाहेर घडला आणि त्याच्यानंतर मात्र तो पैंजणांचा येणारा आवाज अचानकपणे बंद झाला. ह्याने थोडासा सुटकेचा निश्वास टाकला. थोडासा हा सावध झाला. परंतु आई-वडिलांना उठवून त्याने ही गोष्ट मात्र त्यांना सांगितली नाही. म्हणता-म्हणता रात्र निघून गेली. रात्रभर तो जागा राहिला. कारण त्याच्या बाबतीमध्ये घडलेला हा प्रकार भयानक आणि भीतीदायक होता. सकाळी उठल्यानंतर डेली रुटीन प्रमाणे त्याचा पूर्ण दिवस दुसऱ्या दिवशी निघून गेला. संध्याकाळ आली, काळोख पडला. रात्रीचं जेवण झालं आणि आता झोपायची तयारी झाली तिघांची, आई-वडिलांची आणि छायाच्या भावाची. तिघेजणी अंथरुणावरती पडणार एवढ्यात मात्र ते त्याच्या छायाच्या भावाला राहवलं नाही आणि तो आई-वडिलांना म्हणाला, की "आई बाबा तुम्हाला एक गोष्ट सांगू का? रात्री 1 वाजता छायाच्या पैंजणांचा आवाज आपल्या अंगणामध्ये येत होता. ती चालते अंगणामध्ये असा आवाज येत होता." हे म्हणाले, "कसं शक्य आहे?" अरे छाया तर परवाच्या दिवशी मयत झाली, तिच्यावरती अंत्यसंस्कार झाले आणि तिच्या चालण्याचा आवाज येईल कसा? हा म्हणतो, की मी स्पष्ट माझ्या कानाने ऐकला. आई-वडिलांचा विश्वास बसेना. त्यांनी त्याला सांगितलं, की ह्या सगळ्या प्रसंगाचा तुझ्या मनावरती थोडासा प्रभाव आहे. त्यामुळे ह्या गोष्टींचा तुला भास होतोय. तो म्हणाला, की "नाही आई, मी ऐकलं कानामध्ये बोटं घालून तो आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला, तरी देखील त्या पैंजणांचा आवाज मला ऐकू येत होता. हा काहीतरी विचित्र आणि भयानक प्रकार आहे." त्याचा चेहरा थोडासा घाबरा-घोबरा झालेला वडिलांनी पाहिला. आजची रात्र होती. आज तिघेही झोपले, परंतु ह्याला काही झोप येईना. आजच्या रात्री काय घडते? काल असा प्रकार घडलाय. परवाच्या दिवशी तिचा मृत्यू झालाय. त्याच्यावरती अंत्यसंस्कार झाले होते. आजची ही 3री रात्र होती. मित्रांनो आणि आजच्या या 3ऱ्या रात्री हा जागाच आहे. आई-वडील झोपले.
12, 12:15च्या दरम्यान जिथे त्या भावाने, छायाच्या भावाने तिला डांबून ठेवलं त्याच्या खोलीत ना, त्या खोलीतून छायाच्या रडण्याचा आवाज येऊ लागला. ती हुंदके देत रडत होती. ह्याने पटकन ह्याच्या नजरा त्या खोलीकडे लागल्या. ह्याचे कान याने टवकारले आणि तो पुन्हा एकदा त्या आवाजाचा कानोसा घेतोय. तर त्या खोलीतून रडण्याचा आवाज येतोय. खोली बाहेरून कडी लावून बंद केली होती. त्याने आता मात्र आई-वडिलांना उठवलं. "आई, बाबा उठा." म्हणले, "काय झालं?" की "नाही अहो, आता त्या छायाच्या खोलीतून छायाच्या रडण्याचा आवाज येतोय." ते म्हणाले, "असं कसं शक्य आहे? ही गोष्ट शक्यच नाहीये." त्यांनी तिघेही आता त्या काळोखामध्ये त्या घराच्या हॉलमध्ये शांत बसून आहेत आणि खरोखरच त्या तिघांना हुंदके देत छाया त्या खोलीमध्ये रडते. जशी ती रडायची ना डांबून ठेवल्यानंतर किंवा याने मारहाण केल्यानंतर, तशीच ती हुंदके देत त्या खोलीमध्ये रडते असा तिचा आवाज येऊ लागला. तिघांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांना ते कळेना की हा काय प्रकार आहे? आता तर तिघांनी ऐकलं की ती रडते म्हणून. आता मात्र वडील म्हणाले, की "आता पण शहानिशा केली पाहिजे." आपल्याला भास होतो की ही घटना नक्की घडते हे पाहण्यासाठी म्हणून छायाचा भाऊ आणि वडील तिच्या त्या खोलीच्या दिशेने गेले. हळूवार ती कडी त्यांनी बाजूला केली आणि थोडासा दरवाजा आतमध्ये ढकलला आणि त्यांनी पाहिलं, तर थोडासा चांदण्यांचा प्रकाश असल्यामुळे खोलीतून त्या खोलीच्या खिडकीतून येणारा चांदण्याचा प्रकाश त्यामुळे थोडंसं अंधुक त्या खोलीमध्ये दिसत होतं आणि ते जे चित्र त्यांनी पाहिलं त्या दरवाजाच्या दोन्ही दरवाजांच्या फटीतून, तर त्या अंगावरती काटा उभं करणार होतं. छाया अशी दोन्ही पायावरती डोकं ठेवून अशी जोरजोरात हुंदके देत रडत होती आणि त्यांनी पाहिलं तर अक्षरशः ही छायाच आहे. परंतु तिचा चेहरा असा तो मांडीवरती त्याने पायावरती ठेवला होता आणि ती रडत होती. परंतु तिच्या बाकी सगळ्या त्या अ, त्या शरीराच्या भागावरून त्याने म्हटलं ही छायाच आहे म्हणून. छायाच आहे. आता ह्यांना काही समजेना काय करायचं ते पुन्हा दरवाजा त्यांनी बंद केला. ते परत हॉलमध्ये आले आणि त्याच्या आईला ह्या दोघांनी सांगितलं, की "हो छाया त्या खोलीमध्ये बसून रडते, हुंदके देते, रडते." आता तो आवाज मात्र त्या तिघांना त्या घरामध्ये येत होता. तो आवाज घुमत होता. भयानक शांतता आजूबाजूला होती घरात. ती रात्र त्या तिघांनी बसून काढली. तो आवाज एक अर्धा पाऊण तास येत होता. त्यानंतर तो बंद झाला. दुसऱ्या दिवशी मात्र आजूबाजूला ह्यांनी सांगितलं, की असं-असं 2 दिवसात 2 प्रकार झाले. काही जाणती मंडळी म्हणायला लागली, की जेव्हा एखादा माणूस घरातला माणूस मरतो, त्याचा मृत्यू होतो ना, तेव्हा त्याचा आत्मा त्याचं कार्य होईपर्यंत तिथेच घुटमळत असतो घराच्या आजूबाजूला. त्यामुळे असे हे प्रकार होत असणार. असं त्यांनी ते जाणत्या एका दोघा वयस्कर माणसांनी छायाच्या आई-वडिलांना आणि भावाला सांगितलं. पण आता पुढचे दिवस जाणार कसे? अजून कार्य तिचं व्हायला अजून 3, 4, 5 दिवस शिल्लक होते. मग ह्या 3, 4, 5 रात्रीमध्ये आणि काय-काय अनुभवायला मिळणार किंवा काय भयानक प्रकार घडणार? हे ऐकून ह्यांच्या अंगावरती काटा उभा राहत होता. आता पुढची रात्र होती आणि हे झोपले होते. झोपण्याचा प्रयत्न करत होते, पण तशी झोप लागत नव्हती. मध्येच जाग यायची, मध्येच झोप लागायची, परत मध्येच जाग यायची. छायाने हाक मारल्याची अचानक कानामध्ये आवाज यायचा आणि जाग यायची असे प्रकार चालले होते. एके दिवशी मात्र दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या दिवशी असा एक प्रकार घडला. हे सगळे आज मात्र गाढ झोपी गेले होते. सगळ्यांना शांत झोप लागली होती. कधी 2 रात्री त्यांनी जागून काढल्या होत्या. आणि अचानक 1च्या दरम्यान मुख्य दरवाजावरती हॉलच्या धड-धड, धड-धड असं कोणतरी जोरात हात मारतंय असा त्यांना आवाज आला. तिघांना दचकून जाग आली. तिघांनी काळोखात मध्ये पाहिलं तर दरवाजा अक्षरशः असा हलत होता. जर कोणी बाहेरून असा हात मारत होते ना धड-धड, धड-धड. तो दरवाजा असा हलत होता. एवढा दरवाजा हलत होता त्यांना तो त्या अंधुक प्रकाशामध्ये दिसतोय. पटकन छायाचे वडील उठले. त्यांनी लाईट लावली. तरी देखील तो दरवाजा हलताना आता स्पष्ट दिसतोय, की धड कोणतरी बाहेरून हाक मारतंय आणि छायाचे वडील आता त्या दरवाजाच्या तिकडे उभे राहिले आणि बाहेरून अचानकपणे आवाज आलाय, "दादा, अरे दरवाजा उघड. मला घरामध्ये यायचंय. दादा, दरवाजा उघड. मला घरामध्ये यायचंय." हा आवाज छायाचा होता. हा आवाज तिघांनी ऐकल्यानंतर ह्याच्या हातापायातली ताकदच निघून गेली. तिघांचं अंग अक्षरशः थरथरू लागलं, की आज काय या प्रकार छाया दरवाजाच्या मागून दरवाजावरती हात मारून हाक मारते, "दादा दरवाजा उघड, दरवाजा उघड."
त्याने पुन्हा ती लाईट बंद केली आणि तिघेही एकत्र एका कोनामध्ये तिघेही गपचूप असे बसून राहिलेत आणि तो सगळा अनुभव घेतात. दरवाजा हलताना पाहतायत की धाड-धाड, धाड-धाड दरवाजा हलतोय. आणि मित्रांनो, हा विचित्र प्रकार 15-20 मिनिटं झाल्यानंतर तोही प्रकार थांबला. दुसऱ्या दिवशी मात्र सकाळ झाल्यानंतर यांना काही समजेना आता काय करायचं? काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. पुढचे 2-3 दिवस कधी एकदा जातात, तिचं कार्य होतंय आणि जी दोन्ही लोकं म्हणतात, की त्याचा आत्मा कार्य झाल्यानंतर इथून निघून जातो तो किंवा तो पुढच्या मार्गाला लागतो. परंतु तो पुढच्या मार्गाला लागणार कसा होता? कारण तिने आत्महत्या केली होती. तिचा जो आत्मा आहे, तिच्या सगळ्या इच्छा, आकांक्षा, अजयवर तिचं लग्न करण्याची इच्छा सगळी अपुरी राहिली होती आणि म्हणून त्याचा प्रेतात्मा त्या भावावरती सूड उगवण्यासाठी म्हणून त्या घराच्या आसपास घुटमळत होता. हा प्रकार तिचं कार्य झाल्यानंतर कदाचित थांबेल असं जुनं जाणती माणसं म्हणत होती. तिचं कार्य झालं, तरी देखील हे प्रकार महिन्यातून 2-3 वेळा, 3-4 वेळा होत होते. कधीतरी ती अंगणामध्ये केरसुणी घेऊन झाडू मारताना दिसायची रात्री. कधीतरी अंगणाच्या त्या पेळेवरती बांधलेल्या कठाड्यावरती, मातीच्या कठाड्यावरती बसलेली दिसायची. कधीतरी हाक मारायची, "दादा मला घरात घे ना. आई, बाबा मला घरात घ्या, मला घरात घ्या." असा तो विचित्र प्रकार बरीच वर्ष घडत होता. आता 3-4 वर्ष ह्या सगळ्या प्रकारामध्ये निघून गेली. या 3-4 वर्षामध्ये छायाच्या आई-वडिलांनी त्याच्या भावाचं लग्न करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचं लग्नच जमेना. कित्येक मुली चालून यायच्या कारण ते बलाढ्य होते, श्रीमंत होते. त्यामुळे मुली चालून यायच्या, परंतु लग्न काही ठरायचं नाही. काही कारणास्तव लग्न मोडायचं. आणि आता मात्र ही सगळी घटना त्यांच्या लक्षात येत होती, की छायाने मरता-मरता ह्याला शाप दिला होता आपल्या भावाला, की "मला जसं तू लग्न करायला दिलंच नाही ना, तसं तुला देखील मी लग्न करायला देणार नाही. तुझं देखील मरेपर्यंत लग्न होणार नाही. तू असाच राहणार आहेस." असा तिने शाप दिला होता आणि तो शाप हा भाऊ भोगत होता. त्याच्या आई-वडिलांच्या समोरच तिने सांगितलं होतं, फाशी घेण्याच्या अगोदर 1-2 मिनिटं. आणि तोच शाप हा भोगत होता. आता आई-वडिलांना देखील याची कल्पना होती, की छायाने दिलेला शाप याला भोगावा लागत आहे आणि म्हणून याचं लग्न ठरत नाही. आता भावाला देखील सगळ्या गोष्टी कळून चुकल्या होत्या, की माझ्या हातून खूप मोठी चूक झाली. छायाला आणि अजयला मी लग्नासाठी परवानगी दिली पाहिजे होती. तिचा अमानुष छळ केला. त्याच्यामध्ये हिने आत्महत्या केली, अजयने आत्महत्या केली आणि त्याचा त्रास मला होतोय. आता गावामध्ये सुद्धा आजूबाजूचे शेजारी सांगत होते, की "हे जे तू केलंयस ना, ते तुला भोगावं लागणार. तिने दिलेला शाप तुला आयुष्यभर भोगावा लागणार. तू याच्यातून नाही सुटणार" म्हणून. त्याने अनेक प्रयत्न तांत्रिक, मांत्रिक बरेच त्या ठिकाणी उपचार करण्याचा प्रयत्न केला. वेगवेगळे मांत्रिक, बाबा सगळ्यांना जाऊन तो भेटला. अनेक शांती, काय-काय विधी असतात ब्राह्मणातर्फे त्या सगळ्या केल्या. परंतु हा त्रास मात्र त्याचा कमी झाला नाही. त्याच्यामध्ये 5 वर्ष निघून गेली आणि एके दिवशी मित्रांनो अमावास्या होते आणि हा आपल्या मित्रांसोबत दुसऱ्या गावामध्ये एका मित्राच्या लग्नाच्या पार्टीला वगैरे असं गेला होता आणि रात्री हा 1 वाजता घराच्या दिशेने येत असताना आपल्या घरासमोर आल्यानंतर ती जी फणसाच्या झाडाची अशी आडवी फांदी होती, जिथे छायाने दोरी लावून आत्महत्या केली होती ना, तिथेच अक्षरशः त्याला छाया लटकताना दिसली दोरीला. अशी दोरी गळ्याभोवती आवळलेली होती फास. दोरी ती बांधलेली होती त्या फणसाच्या झाडाच्या फांदीला आणि तिची जीभ बाहेर आली होती. डोळे असे बाहेर आले होते आणि अक्षरशः तिचं अंग असं लोंबकळत होतं. रात्री 1 वाजता हा सगळा प्रकार त्याने पाहिला. चांदण्याच्या त्या सगळ्या प्रकाशामध्ये. त्याने बॅटरी मारून पाहण्याचा प्रयत्न केला ना, तर तिचा चेहरा असा विद्रूप तो दिसला. जीभ बाहेर आले, डोळे बाहेर आले आणि डोळ्यातून रक्त वाहतंय असं. असं विचित्र आणि ह्याचे हात-पाय अक्षरशः कापायला लागले आणि त्याने जोरदार आपल्या आई-वडिलांना हाक मारण्याचा प्रयत्न केला. "आई, बाबा, दरवाजा उघडा, दरवाजा उघडा. बाहेर या, बाहेर या. लाईट लावा, बाहेर या." परंतु त्यांना त्याचा आवाजच येत नव्हता घरात आई-वडिलांना. आणि अक्षरशः छायाचा मृतदेह असा लटकतोय त्याच्यासमोर. म्हणजे त्या वाटेवरून त्याला पुढेच येता येत नव्हतं. तो मृतदेह कधी इकडे जातोय, कधी इकडे जातोय. तो दोरीला लटकतोय आणि त्याचा तो विद्रूप चेहरा. आणि काही मिनिटांमध्ये ह्याने थोडीशी डेअरिंग केली आणि तो पुढे जाण्याचा प्रयत्न करणार. एवढ्यात त्याचा जो मृतदेह होता ना छायाचा, तो धडकन खाली पडला आणि त्याच्या अक्षरशः पायाखाली तिचा मृतदेह पडला. आणि आता हा पुढे जाणार कसा ओंडाळून? आता तो मात्र खूप घाबरला, अस्वस्थ झाला. त्याला वाटलं, की आता हा छायाचा प्रेतात्मा जो कोण आहे तो मला सोडणार नाही.
याची त्याला जाणीव झाली. तरी देखील त्याने त्याच्या पडलेल्या मृतदेहावरनं पुढे उडी मारून जाण्याचा प्रयत्न केला. तेवढ्याच छायाने त्याचा पाय पकडला असा अक्षरशः आणि पायाला पकडून राहिली आणि तो पाहतोय, की पाठीमागे माझा पाय धरला कोणी. तर अक्षरशः जे चित्र होतं ते भयानक होते. छायाने अक्षरशः त्याच्या पायाला असं आपल्या हाताने पकडलं होतं आणि तिचा चेहरा तो असाच होता. जीभ बाहेर आली, डोळे बाहेर आले, डोळ्यातून रक्त वाहतंय आणि काळा इकडे असा भाग झाला होता त्या दोरी आवळल्यामुळे आणि तिची पकड कशी काय ह्याच्या हाताला बसली तिच्या त्या सगळ्या बोटांची ती काही समजेना आणि हा सोडवण्याचा प्रयत्न करतोय आपला पाय, परंतु त्याला सोडवताच येत नव्हतं. तो जसा पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय, तसा तो छायाचा मृतदेह त्याच्यासोबत पुढे-पुढे जात होता. एवढा हा भयानक आता ह्याच्या हृदयाची धडधड एवढी वाढली ना, की ह्याला अटॅक येतंय आणि ह्याच्यामध्ये याचा मृत्यू होतोय. त्याचा श्वासोच्छ्वास वाढला होता, असं त्याला आता वाटायला लागलं छायाच्या भावाला. त्याने जोरदार आई-वडिलांना हाक मारण्यास सुरुवात केली पुन्हा एकदा, परंतु कोणीही घरातून येत नव्हतं. आजूबाजूच्या शेजाऱ्यांना त्याचा आवाज ऐकायला येत नव्हता आणि पुढच्या काही 7-8 मिनिटानंतर तो घराचा दरवाजा उघडला आणि त्याचे आई-वडील बाहेर आले छायाचे आणि त्यांनी पाहिलं तर एक विचित्र असा समोर दृश्य त्यांना पाहायला मिळालं, की छायाच्या भावाचा जो पाय आहे, तो पाय दोरीने बांधून त्याला असं लटकत त्या छायाने जिथे आत्महत्या केली होती त्या फांदीला दोरी बांधून तिथे त्या फांदीला तो बांधून ठेवला होता आणि त्याचं डोकं खाली होतं आणि त्याचे पाय वरती होते. म्हणजे एकच पाय तो दोरीला बांधून त्या फणसाच्या फांदीला तो लटकत होता आणि अक्षरशः "वाचवा, वाचवा, आई, बाबा, धावा, धावा" असं तो ओरडत होता. आणि आई-वडील धावत-धावत गेले आणि त्यांनी पाहिलं, की "अरे तुला बांधलं कोणी वरती?" तर तो सांगायला लागला, "मला छायाने बांधलं, छायाने बांधलं." "छायाने बांधलं असं कसं होऊ शकेल?" "अरे एका मेलेली माणूस आहे किंवा त्याचा प्रेतात्मा तुला बांधू कसा शकतो?" तो म्हणतो, की "नाही छायाने मला पकडलं. छायाचा मृतदेह इथे लटकत होता जेव्हा मी घरी आलो तेव्हा आणि त्याने म्हणजे तिचा जो प्रेतात्मा आहे तिनेच माझ्या पायाला बांधून मला त्या फांदीवरती लटकत ठेवलंय." ह्या सगळ्यांचा त्याच्यावरती विश्वास बसत नव्हता. तोपर्यंत आजूबाजूचे शेजारी देखील धावत-धावत आले. ह्यांची सगळी अ, चाललेली बाचाबाची बघून त्याला खाली उतरवलं गेलं आणि अक्षरशः तो घायाळ झाला होता. तो हात जोडून ते विनंती करत होता, की छायेच्या प्रेतात्म्याला, की माझी मी जे तुमच्या बाबतीमध्ये वागलोय, अतिशय क्रूर वागलोय. मला माफ करा. मला ह्यातून सगळ्यातून सोडवा. छाया तू दिलेला शाप मागे घे. मला यातून सोडव. मला ह्याचा पश्चात्ताप होतोय. पश्चात्ताप होतोय असा तो जोरजोरात ओरडत होता. आता तो एवढा रागीट होता, एवढा धाडसी होता, पण त्याची अशी परिस्थिती झाली त्या सगळ्या प्रकरणामध्ये, की अतिशय तो गयावया करू लागला. असा धिप्पाड असलेला तो छायाचा भाऊ असा सडपातळ झाला ह्या सगळ्या प्रकरणामुळे. तर छायाचा जो प्रेतात्मा होता, जो अतृप्त आत्मा होता आणि तिने दिलेला शाप होता ना, त्या शापासाठी म्हणून ती त्याला त्रास देत होती, की आम्हालाही लग्न करून दिलं नाही, तुलाही देणार नाही. जेवढा त्रास तू आम्हाला दिला तेवढाच त्रास आम्ही तुम्हाला देणार. आणि मग ती छायाने असं त्याच्या मागेच ती लागली होती. जिकडे जाईल तिकडे रात्री ती छाया त्याला दिसायची. अशी बरीच वर्ष गेली मित्रांनो आणि मग एके दिवशी त्यांनी ते गावच सोडलं आणि त्या बाजूच्या गावामध्ये ती स्थायिक झाली. तो जमीन-जुमला सगळा मग ते तिथून सगळं ती शेती वगैरे तिकडे बघायला येऊ लागले आणि ते मग घर होतं. मग कालांतराने ती जी हवेली टाइप घर होतं, वाड्या टाइप ते सगळं कोसळलं वगैरे तिथे. परंतु आजूबाजूचे लोक मात्र सांगायचे, ती तिथे छाया कधीतरी झाडू मारताना, कधीतरी तिकडे घराच्या तिकडे काम करताना वगैरे आजही दिसते. परंतु त्या दुसऱ्या गावात गेल्यानंतर मात्र त्या छायाच्या भावाला होणारा त्रास ना कमी झाला. परंतु ती कधीतरी त्या गावामध्ये अशी कातर वेळेला, भर दुपारी, रात्री तो आला ना, तर मात्र ती दिसायची. परंतु बऱ्यापैकी त्रास आता कमी झाला होता. परंतु मित्रांनो, त्याचं लग्न काही शेवटपर्यंत ठरलं नाही. जो शाप छायाने दिला होता, तो तिने खरा करून दाखवला होता. त्याचं वय 40-42 वर्ष झालं, तरी देखील त्याचं लग्न मात्र ठरलं नाही आणि तो दिलेला शाप त्याने आयुष्यभर भोगला होता. तर मित्रांनो, अशी विचित्र घटना आज मी तुम्हाला सांगितली. ही कथा तुम्हाला आवडली, तर नक्कीच कमेंट करून सांगा. ही कथा कशी वाटली? तुम्ही कथा कुठून पाहता हे देखील मेन्शन करून सांगा. आजपर्यंत मी दिलीप आपल्या सर्वांची या ठिकाणी मनापासून रजा घेतो आणि थांबतो. धन्यवाद.